नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे चेंबूरला वैष्णवी कलाकृती प्रस्तुत गणराया साडीज या स्टुडिओला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे. आता जसं लग्न सराई आहे आणि आता गुढीपाडवा आहे, फेस्टिव्ह सीझन आहे, अशामध्ये जर आपण प्रॉपर हँडलूम कलेक्शन जर शोधत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहायला पाहिजे. इकडे आपल्याला जे आहे ते महाराष्ट्राची आण आणि शान पैठणीसुद्धा पाहायला मिळेल आणि विविध प्रकारच्या ज्या विविध राज्यातली जी स्पेशालिटी आहे साड्यांची, त्या सर्व राज्यातल्या स्पेशल हँडलूम साड्या आपल्याला पाहायला मिळेल. तर चला आपण ताईंच्या स्टुडिओला भेट देऊया आणि पाहूया आपल्याला काय काय कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे या ताई जे आहे ते पूर्ण रिसर्च करून या सर्व जे आहे ते व्हरायटीज मागवलेल्या आहेत. म्हणजे या पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह आहे, तुम्हाला बाहेर कुठेच मार्केटमध्ये पाहायला मिळणार नाही. आता तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी दादर किंवा ठाण्याला जायची गरज नाही. आपल्या चेंबूरमध्येच आपल्या हक्काचं दुकान आहे गणराया साडीज. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. नमस्कार, मी सौ चारुशीला गोलप, वैष्णवी कलाकृतीस प्रस्तुत गणराया साडी शॉपमध्ये आज मी आपलं स्वागत करते. आणि या शॉपची खासियत म्हणजे गणराया साडी स्टुडिओमध्ये तुम्हाला देशभरातल्या बहुतांश सर्व राज्यातील हातमाग साड्या आणि हस्तकला आणि कलाकुसर असलेल्या साड्या पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला ठाणे अथवा दादरला जायची गरज नाही. इथल्या चेंबूरच्या जवळच्या वासियांसाठी ही अतिशय छान संधी आहे आणि ह्या संधीचा आपण जरूर फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. येणारा काळ हा सणांचा आहे, लग्नसराईचा आहे, तर जरूर आमच्या या साडी स्टुडिओला भेट द्या. बरोबर. तर ताई, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? आज आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुकुटमणी आपण ज्याला म्हणू ती पैठणी. बरोबर. महाराष्ट्राची आणि आण हे आणि एक शान. प्रकारचं पैठणी आपल्याला माहितीच आहे, राजवस्त्र आहे आणि त्याला एक राजेशाही परंपरा आहे, हजारो वर्षापासून चालत आलेली. तर त्यामध्ये या हातमागात विणलेल्या साड्या आहेत आणि ही नारळी बॉर्डरची साडी आहे. अच्छा. हा, आणि ह्यामध्ये हा असा आकर्षक पदर येतो, हे बघा. वा. आणि ही दुपचाव म्हणजे ड्युअल टोनची साडी आहे. हा, टू टोन मधली आहे आणि त्यामध्ये हा असा पदर येईल, हा बघा असा. बरोबर. छान. आणि ही फार म्हणजे ह्याच्यामध्ये हे मोर पदरावरती आहेत. हो, हे ट्रेडिशनल. वेगळ्या प्रकारचे आहेत आणि इथे सुद्धा एक अशी लाईन. वा, छान. आता ताई, पैठणीबद्दल नेहमीच एक प्रश्न विचारला जातो की पैठणी, खरी पैठणी कशी ओळखावी? हां, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की पैठणी अगदी 2000पासूनही अवेलेबल आहेत सध्या. पण फोटो आणि व्हिडिओमध्ये त्या रिअल पैठणीसारख्या वाटतातही कधी कधी. पण हातमागाची जी सर आहे ती कुठल्या ह्याला येणार नाही. सध्या कसं पॉवरलूमच्या पैठण्याही असतात, त्याही उत्तम आहेत, त्याही चांगला ऑप्शन आहेत. पण ज्यांना कुणाला हातमागच हवी आहे तर हा जो पदर आहे मागच्या साईडचा, हा तुम्हाला असा जसा फ्रंट साईडला आहे तसाच दिसतो. हा बघा. अच्छा. सेम असाच दिसणार. हा बघा. ओके. ही हातमागाची ओळख. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला धागे दिसणार नाही निघालेले, किंवा पॉवरलूम मध्ये ते प्रकर्षाने असतंच. बरोबर. तर हा एक आहे. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की पैठणीचा एक जे शाईन आहे ना, हे अतिशय रेशमी आणि मुलायम असतं. बरोबर. आणि ज्या पॉवरलूमच्या साड्या असतात त्याच्यामध्ये किंचितसा कडकपणा असतो, थोडासा खरखरीतपणा असतो. त्यामुळे त्या मशीनवरती होतात, त्यामुळे त्याच्यामध्ये आपसूक एक ह्युमन टच आणि मशीन टच, ह्यामध्ये हा मानवी आणि अमानवी फरक जो आहे तोच आपल्याला ह्या हातमागामध्ये आणि पॉवरलूम मध्ये आहे. आता पॉवरलूम म्हणायला गेलं तर तोही एक चांगला ऑप्शन आहे, एक बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे. ज्यांना हे बघा, साडी असावी अशा प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. तर ज्या लोकांना जे बजेट आहे त्याप्रमाणे मागणी तसं पुरवठा. पण हँडलूममध्ये काय आहे की ही साडी आहे ना, तुम्हाला अगदी म्हणजे अंगाला बरोबर बसते आणि त्याच्यामध्ये एक वेगळाच कम्फर्ट आहे. आणि हातमागाचं विशेषता अशी आहे की तुम्ही ती
उकाड्यातही घालू शकता, थंडीतही तुम्हाला ते अच्छा. त्वचेला संरक्षण, म्हणजे फार ऑर्गॅनिक असल्यामुळे, बरोबर. नैसर्गिक धागे असल्यामुळे तुम्हाला ती अगदी कम्फर्टेबल फील करते. आणि हा झाला एक आरोग्यविषयक किंवा तो भाग. पण जे ग्रेस आहे ना त्या साडीमध्ये, ती हा. परिधान केल्यानंतर दिसणारी एक झळाळी आहे साडीला, बरोबर. त्याची कोणी तुलना नाही करू शकत. करेक्ट करेक्ट अगदी साधी हातमागाची साडी असेल ना तरी त्याचा ग्रेस वेगळा दिसतो. करेक्ट. आणि हातमाग किंवा इंडियन म्हणजे भारतीय कलाकुसर असलेली कुठलीही आपण वेशभूषा परिधान केली, अगदी माझ्याकडे दुपट्टेही आहेत, तो तुम्ही एक शेला जरी घेतला ना तरी एक माणसाचं व्यक्तिमत्व आहे ना, हे आहे त्यापेक्षा छान दिसतं. छान दिसतं. बरोबर. म्हणजे म्हणतात ना की एक सोन्याच्या कोंदणामध्ये हिरा चमकून दिसावा, करेक्ट. तसं तुमचं व्यक्तिमत्व त्या हिऱ्यासारखं झळाळून दिसतं. तर त्यामुळे हातमाग ही ते आकर्षण असतं लोकांना, त्यासाठी ते लोक म्हणजे काही ग्राहक अगदी त्यांची विशेष पसंती हातमागालाच असते. बरोबर. हँडलूम ज्यांनी एकदा घेतली आहे त्यांच्यासाठी तो हँडलूम मध्येच त्यांचा कल आहे. आणि दुसरं म्हणजे कसं आहे की आता म्हणजे आमची पिढी किंवा त्या आधी आठवणी आणि साड्या यांचं जे गुंफण आहे ती म्हणजे आपल्याला कशी एक ती आठवण असते. आणि ही साडी एवढी टिकाऊ असते, 30-30, 40-40 वर्ष तुम्ही छान ठेवली तर राहते. करेक्ट. हा त्याच्यामध्ये विशेष आहे. जी मेहनत, धागे आणि असं आहे त्याचं जे टेक्निक आहे त्यामुळे ती साडी लवकर खराब होत नाही. बरोबर. ड्युरेबल आहे. ड्युरेबल आहे, म्हणजे तुमच्या आठवणी जपणारी साडी आहे. करेक्ट करेक्ट. आता यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे पैठणी आहेत? हे सगळे, हा मोराचा एक वेगळा मोटिफ आहे. अच्छा. हा टिपिकल नाहीये, जरा वेगळा आहे. ही पॉवरलूमची साडी आहे, पण त्याच्यामध्ये हा वेगळा मोटिफ असल्यामुळे. आणि काय काय स्त्रियांना बारीक बुट्टी हवी असते, म्हणजे ही कलांजली पैठणी टाईप आहे, जवळ आणि बारीक बुट्टी, आणि ही मुनिया बॉर्डर असलेली ही पॉवरलूमची साडी आहे. पण ह्याचं डिझाईन खूप छान असल्यामुळे ही. त्याच्यानंतर ही एक आहे, ही चंद्रकोर पैठणी, हे बघताय ना तुम्ही त्याप्रमाणे. पीस आहे मोर बासरी. अच्छा, सुंदर. आणि ह्याचा पदर तुम्ही बघाल, हा बघा, वा छान. म्हणजे याच्यामध्ये कमळं, मोर असे सुंदर. आणि हा जो पदरामधला बुट्टा आहे तो जरा मोठा आहे, आणि ह्याच्यात पदरात बॉडीवरचा जो बुट्टा आहे तो मोठा आहे, पदरावर त्याचं रिपिटेशन नाही आहे. करेक्ट. आणि थोडंसं वेगळं आहे. वेगळं आणि प्रीमियम पैठणी. बरोबर. ही एक अशी आहे. आणि ताई, एक पैठणीची एक साधारणतः रेंज काय आहे? आता ही आहे, ही जरा थोडी एक्सपेन्सिव्ह आहे. अच्छा. 24 पर्यंत. 24,000ची. आता आपल्याकडे कसं आहे की इंटरनॅशनल वुमन डे आहे, बरोबर, जागतिक महिला दिवस 8 मार्चला, आणि त्यानंतर 19 मार्चला गुढीपाडवाही आहे. करेक्ट. तर आम्ही 10,000च्या साड्यांपर्यंत, ज्या साड्यांची किंमत 10,000 आहे त्याला 5% डिस्काउंट देणार आहोत. आणि 10,000च्या वर साड्या असतील त्यांना 10% डिस्काउंट आम्ही गुढीपाडव्यासाठी स्पेशल ऑफर ठेवलेली आहे. तर ग्राहकांनी त्याचा लाभ घ्या. नक्कीच नक्कीच. ही महिला वर्गासाठी सुवर्ण संधी आहे. आणि आमचं लोकेशनही खूप छान आहे, अगदी जवळ आहे, अगदी स्टेशनच्या जवळ आहे. बघा, इथनंही दिसतंय. आणि एक मी तुम्हाला पैठणी दाखवू इच्छिते जी आता फार ट्रेंडिंग आहे, ती म्हणजे आसावली पैठणी. आसावली पैठणी. करेक्ट. ही बघा, ही हँडलूमची पैठणी आहे. आणि आसावलीचा हा जो पोत, म्हणजे हे जे सिल्क आहे ना, ह्याचं बघा, हे इतर पैठणीपेक्षा थोडंसं त्याचं पोत जास्त दाट आहे. अच्छा. याला आसावली का म्हणतात ताई? राजमान्यता असलेली ही साडी आहे. त्या काळातल्या राण्या ह्या अशा प्रकारच्या साड्या परिधान करत असतात. आणि आता हे रिक्रिएट केलंय विवरने, की जुने आता कसं झालंय, पैठणी गेली 10-15 वर्ष प्रत्येक स्त्रीचं एक नव्याने स्वप्न, म्हणजे नवीन पिढी पुढे येत असते ग्राहकांची. तर त्याच्यामध्ये आता जे काही जुने डिझाईन आहेत, जे प्रत्येक विवर आपली साडी कशी युनिक होईल आणि कशी इतरांपेक्षा वेगळी होईल, तर त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. तर त्यांनी आता ही रिक्रिएट केली आहे, म्हणजे जुनं डिझाईन परत त्यांनी त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये अगेन नारळी बॉर्डर आहे, आणि ही आसावली डिझाईन पदर असलेली साडी. खूपच सुंदर आहे. आणि काय प्राइस रेंज असेल ताई?
ही जरा जास्त आहे. अच्छा अच्छा. जास्त भावाची. तरी एक मिनिमम स्टार्टिंग रेंज काय असते आपल्याकडे ह्याच्यामध्ये पैठणी साधारण एक 12,000 येते. 12,000 पॉवरलूम असेल तर 10 पर्यंत पण येते. अच्छा. त्या डिझाईनवर असतं. आणि ह्या ज्या आता बघा ह्याचं मोटिव्ह बघा, ह्याचं काम बघा, त्यामुळे ही आता कशी 30,000च्या आसपास. अच्छा. वा. त्याला दागिना पैठणी म्हणते, जी मी परिधान केलेली आहे. अच्छा. तर ही पण एक ठेवलेली आहे. ह्याला पेशवाई साडी असंही म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत. हे बघा, हा असा पदर असतो सुंदर सुंदर. ह्या प्रकाराला काय म्हणतात? पेशवाई साडी म्हणतात किंवा दागिना पैठणी म्हणतात. अच्छा. आता ह्याच्यामध्ये बघा आम्ही असे वेगवेगळे असे रंग ऑप्शन ठेवलेले आहेत. सुंदर, अगदी आकर्षक आहेत. मँगो कलर सुद्धा आहे. आणि या आम्ही 4,800च्या रेंजमध्ये आहेत. मग त्याच्यावर डिस्काउंट पण आहे. त्यामुळे तुम्ही हा संधीचा फायदा घेऊ शकता. नक्कीच. यातलीच साडी तुम्ही ताई वेअर केली? हो, यातलीच आम्ही घेतली अशी. अतिशय बॉडी हगिंग आहे. अंगाला बसते, फुलत नाही आणि अगदी लाईट आहे. म्हणजे आपण नेसल्यावर एकदम लाईट आहे, म्हणजे अशी हेवी साडी नाहीये. अच्छा. त्यामुळे थोडी कम्फर्टेबल आहे. सणावाराला वावरायचं असतं स्त्रियांना किचन मध्ये किंवा आणि कुठे. अतिशय छान, म्हणजे घरगुती समारंभामध्ये किंवा सणावाराला छान ऑप्शन आहे. ही 4,800. हा, ही 4,800. थोडीफार एक झलक तुम्हाला दिली. आता पैठणी सोबत जी जास्त ट्रेंडिंग आणि डिमांडिंग साडी आहे ती गदवाल आहे. गदवाल ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातली हातमाग कला आहे. आणि त्या अतिशय सुंदर, अतिशय सॉफ्ट आणि एकदम बॉडी हगिंग साड्या असतात. आणि त्याची बॉर्डर आता बघू शकता तुम्ही इथे. अशा विविध साड्या, म्हणजे एवढ्या त्या राजवस्त्री आणि रिच साड्या म्हणतो ना आपण त्याला, अशा आहेत या. आणि ह्याचा पदर आणि बॉर्डर ह्याच्यावर ह्याची किंमत ठरते. आता ही एक आहे बघा, ह्याचा पदर, ह्याची अशी पदराची, काही जण याला गढवाल पैठणी म्हणतात आजकाल. कारण त्याचं कसं आहे, ह्याचं टेक्निक थोडं वेगळं असतं. म्हणजे हा जो पदर आहे ह्याचं विविंग वेगळं असतं आणि हा धागा, मग पदराचा धागा आणि हे असं मर्ज होऊन जातं. अच्छा, ओके. हा, हे कळत नाही ना मर्ज झालेलं. बरोबर. आता ते जरीमुळे कळतच नाही. तर पोचमपल्ली साड्यांमध्ये ते कळतं. त्यामुळे दिस इज नॉट अ डिफेक्ट ऑफ द साडी. ओके, दिस इज मर्जिंग इफेक्ट. बरोबर. त्यामुळे हे तो जसं ते म्हणजे हे झालं की ते विणायला सुरुवात करेल किंवा तिथून सुरुवात करून इथे सुरुवात करेल. ही पण हँडलूमच आहे? हो, ह्या सगळ्या हँडलूम साड्या आहेत. प्रॉपर हँडलूम आहेत, हातमागावर बनलेल्या साड्या आहेत. आणि ह्याचं तुम्ही बघितलं विणकाम, हे बघा किती दणकट आहे सिल्क. म्हणजे असं तुम्ही उठता बसता कुठे असं फाटेल बिटेल असं नाहीये ते. तुम्ही अगदी म्हणजे त्याला म्हणतात ना, स्ट्रेंथ आहे या कापडाला. आणि अगदी भरजरी वस्त्र म्हणतात तसं हे एकदम राजसी दिसतं ड्रेप केल्यावर. प्रीमियम लुक येतोय. हा, आता ह्याच्यामध्ये एक बघा साडी, आणि कॉम्बिनेशन पण जरा वेगळं आहे ना तुमचं, बॉर्डर आणि बॉडीचं, आणि अतिशय उठावदार. आता ह्या साडीमध्ये तुम्हाला बघा काय विशेष दिसतंय की हे घोडे बघा. घोडे जनरली कधी नसतात पदरावरती. मोर असतो, पोपट असतो. बरोबर. कारण हे बघा, हे राजवस्त्र असल्यामुळे हे राजेशाही जे काय म्हणजे घोडेस्वार आणि ह्या सगळ्या ज्या इमेजेस आहेत, निसर्गामध्ये ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, तो विणकर कलाकार आपल्या कलेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे हा जो मोटिव्ह आहे हा मोराचा आहे. आणि इथे हे फार रेअर डिझाईन आहे. तुम्हाला हे मुंबईतही असं मिळणार नाही. कारण हे गावोगावी त्यांच्या ज्या विणकरांच्या ठिकाणी त्यांची इमॅजिनेशन, त्यांची जी काही परंपरा आहे त्यांच्या वाडवडिलांकडून आलेली. आणि ह्याचे मोटिव्हही बघा तुम्ही किती जवळ आणि मोठे मोठे. फुलांचं रुद्राक्ष टाईप दिसत आहे ते. इट्स अ फ्लोरल ऑल्सो, यू कॅन सी. सुंदर, अप्रतिम आहे. ही एक आहे. कलर पण छान आहे, उठावदार आहे. ह्या अशा सगळ्या आहेत. ह्या थोड्याशा लाइटर आहेत साड्या. ब्लाउज पीस, ह्याचा पदरही थोडा सिम्पल आहे. ह्या थोड्या कमी रेंज मधल्या, पण ह्या सुद्धा हँडलूम सिल्कच आहेत. अच्छा. ह्या थोड्या कमी रेंज मधल्या, म्हणजे हा इतक्या महाग नाही. अच्छा. आणि
ही पण खूपच सुंदर आहे बघा साडी. वा, कलेक्शन खूपच छान आहे तुमच्याकडे आणि वेगळं आहे. मेन म्हणजे काय की हे बघा. आम्ही असं प्रदर्शनाचे व्हिडिओ करतो किंवा विविध व्हिडिओज असतात, पण त्यापेक्षा हे वेगळं कलेक्शन नाही आहे. माझं हे ॲक्च्युली गेले 3-4 वर्षाच्या रिसर्च हा बरोबर, ते कळतंय बघूनच. एक्सक्लुझिव्ह आहे कलेक्शन. आहे. तर ह्याच्यामध्ये गोल्डन आणि सिल्वर जरीचं काम आहे. बरोबर. हे बघा, ही गडवालची खासियत आहे. हा पदर टिपिकल गडवाल साडीचा असतो अच्छा. आणि ह्याला अशी ही बॉर्डर वा. आणि ह्याचं बॉर्डरचं विविंग वेगळं असतं, पदराचं वेगळं, बॉडीचं. म्हणजे ह्याची एवढी मेहनत आहे ना, तर मला असं वाटतं की म्हणजे आजकालच्या स्त्रियांनी म्हणा किंवा जे ग्राहक आहेत किंवा जे संभाव्य ग्राहक आहेत त्यांनी एक या विणकरांना मदत म्हणून तरी एखादी साडी घ्या. बरोबर. आणि आणि माझा इनिशिएटिव्ह तोच बरोबर. आहे. आणि आता मलाही हे असं वाटतं ताई की आपलं जे हँडलूम आहे ही आपली कला आहे कला आहे आणि ती पुढच्या पिढीने त्याला घेऊन जावं. हा आणि लुप्तप्राय होऊ नये. बरोबर. ती कारण कुठेतरी ती- हा. दुर्मिळ झालेली आहे. आणि ती रिक्रिएट करणं फार कठीण आहे, कारण ह्याला एक हजारो वर्षांचा इतिहास आहे. करेक्ट. भले ही साडी 500 वर्ष जुनी असेल किंवा काय, पण हातमाग हा विषय एवढ्या वर्षांपासून प्रचलित आहे. करेक्ट. तर तो आपले एक म्हणजे काय म्हणतात ना, भारतीयत्व जर टिकवायचं असेल हो. तर हातमाग हा एक विषय आहेच. बरोबर. इतर विषय नाही. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा, हे जे त्यांच्यामध्ये मोटिव्स आहेत इतके सुंदर विणले आहेत बघा. हो. हा रेशमाचा आहे आणि हा जरीचा आहे. अच्छा. आता ह्याच्यामध्ये हा शेप वेगळा आहे, परत हा शेप वेगळा आहे. बरोबर. केवढी मेहनत आहे बघा त्या माणसाची. हो. आणि ही टेम्पल बॉर्डर, हो, टेम्पल बॉर्डर दिलेली आहे. एक साडी बनवायला ना त्यांना महिन्याभराच्या वरच वेळ लागतो. हा. तर ही साडी तर त्याला जास्तच वेळ लागला असेल. पण म्हणजे कसं आहे की त्यांचं रुटीन आहे ना डेली, त्याच्यामध्ये ते हवामानाचा एक बरोबर. भाग असतो आणि कंटिन्युअस त्या पोझिशन मध्ये बसून काम हो. करणं. खूप मेहनतीचं काम हा. आहे. बरोबर. आणि ते म्हणजे इट इज नॉट व्हेरी कम्फर्टेबल जॉब. बरोबर. लाईक असं एसी ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर काम करतोय हो. तरी आपली मान पाठ दुखते. करेक्ट. पण ह्या लोकांचं म्हणजे पेशन्सचं काम आहे हे खूप. हो. त्याला आपण खरंच सलाम केलं पाहिजे. बरोबर. कारण माझ्याकडे साड्या भरपूर आहेत पण हा. वेळेचं बंधन असतं बरोबर. प्रत्येकाला. आता बघा हा जो आहे ना, ह्याच्यामध्ये सुद्धा सिल्वर हा, आणि गोल्डन. गोल्डन असं. पण ह्याच्यामध्ये आता हा फुलांचा बुटा आहे आणि प्लस हा मोराचा बरोबर. आणि प्लस हे चेक्स आहे खाली. हो. अतिशय प्रीमियम कलेक्शन आहे. आता बघा हा कलर इथे तुम्हाला मी पदर एक दाखवते. हा बघा सुंदर. हा आता बॉडीचा भाग कसा छान शाईन होतोय बघा. आणि हा पदर फक्त गोल्डन आहे. आता ह्या पदरामध्ये फक्त गोल्ड जरी वापर आहे आणि इथे ही जी हा जो साडीचा मधला भाग आहे बरोबर. त्याच्यामध्ये त्यांनी असं मिक्स ठेवलेलं. हो. आणि हे जेव्हा आपण असं खूप लाईट्स मध्ये पाहतो परिधान केल्यानंतर शाईन करतो. अतिशय म्हणजे कोणाचं लक्ष जाणार नाही असं शक्यच नाही. बरोबर. म्हणजे साडीकडे 2 मिनिटं लोक बघत राहणार. करेक्ट. हा असं म्हणजे इतकी ही मेहनत आहे बघा. ही बॉर्डरही बघा, इथेही मोठी आहे, हा. खाली मोठी आहे, ही प्रॉमिनंट आहे. आणि हे जे आर्टवर्क आहे बघा, वरती हे आर्टवर्क वेगळं आहे, खाली वेगळं आहे आणि पदरात वेगळं आहे, बॉडीत आता तुम्ही मला सांगा याच्यात किती मेहनत आहे. खूप मेहनत आहे. कलात्मकता तर आहेच पण ते एक्झिक्युशन दॅट इज ऑल्सो. आणि ते गोल्डन आणि सिल्वर बुट्टी असल्यामुळे हा, ना ते ते खूप एकदम छान रिच लुक येतोय आणि त्याला. ही साडी आहे ना, मी तुम्हाला सांगते माझ्याकडे अशा साड्या आहेत 30-30, 40-40 वर्ष या साड्या जपून ठेवू शकतो. अच्छा. म्हणजे हा जरीला जरा सांभाळलं, त्याला काही हवा लागू बरोबर. दिली नाही, पाणी लागलं तर व्यवस्थित मेंटेन केल्या ना ह्या साड्या बरोबर. खूप छान. आता ताई विषय निघालाच आहे तर त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो. बोला. कशा पद्धतीने या साड्यांची काळजी घेतली पाहिजे? हा ह्याच्यामध्ये कसं आहे की हे बघा, हे सफेद रंगाचं मलमल कापड आहे, अच्छा. दिसतंय तुम्हाला. हो. ह्याच्यामध्ये ह्या साड्या गुंडाळून ठेवायच्या. अच्छा. हा, म्हणजे डायरेक्ट तुम्ही कपाटात ठेवू शकत नाही. आता आजकाल ते साडीचे फोल्डर वगैरे मिळतात, बरोबर. त्यात ठेवलं तरी देखील त्याच्यामध्ये सुद्धा ते सिंथेटिक मटेरियल असतं. हा. काही ठिकाणी कॉटनचे बनवतात. तर तुम्ही त्याला जेवढं ह्या मलमलच्या कपड्यामध्ये बरोबर. जपून ठेवाल तेवढं. आणि त्याची घडी बदलायला पाहिजे थोडी. अच्छा. घडीवर वर्षानुवर्षे ठेवल्या तरी साड्या खराब होतात. ओके.
आणि त्याला थोडंसं ऊन दाखवायला पाहिजे. तर ऊन दाखवणं हा वेगळा विषय करण्यापेक्षा तुम्ही अधूनमधून नेसा त्या साड्या. वेअर करा, बरोबर. वेअर करा. त्यामुळे कसं साडी पण कारण बघा, खूप प्रीमियम असतं तर काही जण आपल्या साडीचं पण वॉर्डरोब मध्ये काहीतरी ठेवतात. मन आहे ना शेवटी. ती पण म्हणत असेल मी कपाटात किती पडून राहू, मला तुम्ही परिधान कर. तर ते त्यामुळे त्याला थोडंसं ऊन लागलं पाहिजे. त्याला घरी वॉश नाही करायचं. अच्छा. तुम्ही ड्रायक्लिनिंग करा. आणि ते सुद्धा रिलायबल ड्रायक्लिनर असेल तरच द्या. एकदम मोठी साडी तुम्ही पहिल्यांदाच त्यांच्याकडे देऊ नका. साधी साडी देऊन बघा ती कशी, जुनी साडी एखादी असेल ती ड्रायक्लिनिंग कशी क्वालिटी आहे टेस्ट करा. आणि मग तुम्ही चांगली साडी त्यांच्याकडे देऊन तुम्ही तो प्रयोग करू शकता. तर हे आपण टिप्सही घेतल्या. आता काय माहिती, साडी हा स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. हो, करेक्ट. आणि ही आम्हाला आमच्या वाडवडिलांकडून मिळालेली माहिती. बरोबर. तर मी तुम्हाला एक तेही सांगते की काही काही जण कडू जिरं असतं. अच्छा. त्या कडूजरीच्या पुड्या छोट्या छोट्या बनवतात. जसं आता त्या फार्माच्या डब्यांमध्ये असतात बघा छोट्या पुड्या, तशा पुड्या बनवूनही साडीमध्ये आम्ही ठेवत असतो. अच्छा. तसंही करू शकतो. त्यामुळे काय होतं की साडी खराब होत नाही. बरोबर. एक प्रकारचं म्हणतात ना जंतुनाशक. अच्छा. असं आहे. त्यामुळे ते निरोगी राहते साडी. म्हणजे साडीला हे आपल्या बाळासारखं सांभाळलं पाहिजे. तर ती चांगली टिकून राहते. आता आम्ही तुम्हाला जस्ट थोडंसं दाखवते वेगवेगळं काय आहे. आता कलर कॉम्बिनेशन वगैरे आहेच उत्तम. आणि हा कसं म्हणजे साऊथ इंडियन लेडीज तर वेअर करतातच, पण आजकाल ह्या मराठी बायकांमध्ये महाराष्ट्रामध्ये पण ह्याची क्रेज आता आहे नव्याने. ह्याच्यामध्येही बघा इथे दोन्ही कलरचे म्हणजे दोन्ही जरीचे सिल्वर आणि गोल्ड. आणि हे जांभळा रंग तर ऐश्वर्याचा झळाळून निघाला. हा इथे पदर. वा, छान. आणि प्रत्येक साडीमध्ये जरा वेगळं वेगळं आहे काहीतरी. कलर ऑप्शन्स तर आहेतच, पण कसं हे बुटीक सारखं आहे ना, त्यामुळे हे बुटीकच आहे ना हे साडी स्टुडिओ. त्यामुळे काय असं एकसारखं आपल्या. आणि दुसरं कसं असतं, मशीनच्या साड्या असतात ना ह्या एकदम 1000 प्रिंट होतात, 500 प्रिंट होतात. ही साडी एक कारागीर, समजा 2 हातमाग साड्या एका कारागिराने जरी बनवल्या तरी त्या सेम नसतात. करेक्ट. असमानता, एक युनिकनेस. बरोबर. जशी डाळ आपण आज बनवली तर जशी बनली आहे तर उद्या ती जरा वेगळीच बनते. थोडंफार जेवढं सगळं त्याच्यात घातलं तरी पण. तसं हे कारागिराचं मूड्स, त्याची इमॅजिनेशन, ते वाइब्स येतात, ते त्याच्यामध्ये येतात. आणि त्याला आपण सलाम केलं पाहिजे की आपल्या काही आनंदी क्षणांना सुशोभित करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. आता या हँडलूमच्या ज्या साड्या आपण दाखवल्या, जसं आता चॅकची पाहिली, ह्याची काय प्राइस रेंज असेल ताई? ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या आहेत, ह्या 24,000च्या वरच आहेत. अच्छा. आणि थोड्या आहेत काही 16-18. कसं आहे, हँडलूम साडी आहे ना ही, आता एवढं सगळं त्याचं विणकाम असेल 16 ते 18च्या आसपासच असतात. अच्छा. पण माझा कसा विचार आहे, मी तुम्हाला तेही मला या निमित्ताने सांगायला आवडेल की प्राइस जास्त आहे किंवा अफोर्डेबल नाही आहे. ह्यासाठी आजकाल साडी जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते त्याचा दर्जा घसरवून साडी बनवतात. बरोबर. आणि माझी अशी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही खरोखर अगदी चोखंदळ ग्राहक असाल तर तुम्ही तो दर्जा घसरू देऊ नका. भले तुम्ही इन्स्टॉलमेंटवर घ्या, भिशीमध्ये घ्या, आम्ही ते सगळ्या योजना आणणार आहोत. अच्छा. तर तुम्ही जसं एक साडी घेण्यासाठी एक प्लॅनिंग करा. बरोबर. तर ते सुद्धा मला विचार आहे की तुम्हाला इन्स्टॉलमेंटवर घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला भिशी क्रिएटचा ऑप्शन हवा असेल तर तोही देऊ. अच्छा. म्हणजे तुम्ही मग ते दर महिन्याला तुम्हाला एखादी साडी एका महिन्यामध्ये झटकन नाही घेता येणार. तर बघा आता कुठला महिना चाललाय, फेब्रुवारी. बरोबर. येणारे जे सण आहेत ते सगळे जुलै ऑगस्ट, आता गुढीपाडवा आहे, पण तरी देखील पुढे जे आहेत चातुर्मास एकदा सुरू झाला की आपल्याकडे अवधी आहे. त्या अवधीमध्ये तुम्ही प्लॅन करून तुम्ही एखादी छान साडी मध्ये तुमच्या सणाला परिधान करू शकता. त्यामुळे दर्जा कायम ठेवायचा. आणि ती आहे पण तशी ना प्रीमियम, जरी त्याची जी कॉस्ट आहे त्यानुसार ती तेवढी व्हॅल्यू पण देते. बरोबर. ड्युरेबल आहे, दिसायला छान वाटते. अशी साडी आहे की वेअर केल्यानंतर 4 जण विचारणार की ताई हे कुठून घेतली. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की ही कला जिवंत राहणं.
बरोबर, सर्वात महत्त्वाचं. त्यांनी सस्टेन कसं करायचं, बरोबर. त्यांना ते एक रेग्युलर काम मिळत राहिलं तर ते त्याच्यात जास्त लक्ष घालतात. कला आपली पुढच्या पिढीपर्यंत जाईल. असं. छान, तुमचे विचारही सुद्धा खूप छान आहेत. थँक्यू. आता जे सगळ्यात जास्त फेमस आणि बजेट फ्रेंडली जे असतं पॉवरलूम, बनारसी साड्या, बरोबर, त्यांच्याकडे आपण वळूया. आता ॲक्च्युली ह्या सगळ्या साड्या आहेत ना, ह्या ओरिजिनल जर करायला गेलं तर खूपच महाग आहेत. आणि कसं होतं की ते त्याचं पण एक क्राऊड आहे, नाही असं त्याचा पण एक ग्राहक आहे. पण हे जे ओरिजिनलमध्ये डिझाईन आहे ते सेमीमध्ये आणून जर आपण कोणाला काही उपलब्ध करून देऊ शकतोय चांगला पर्याय, तर तो एक प्रयत्न मॅन्युफॅक्चररचा आहे आणि आम्ही त्या प्रयत्नाला जोड देऊन तो आम्ही आमच्या स्टुडिओपर्यंत आणलाय. तर हा पूर्णपणे ब्रायडल सेक्शन आहे, ब्रायडल वेअर आपण म्हणू शकतो. तर ह्या सगळ्या ह्या ज्या आहेत साड्या, ह्या वेगवेगळ्या छान छान डिझाईन, म्हणजे बघा तुम्ही, ही मीनाकारी काम आहे, मल्टिपल कलर त्याच्यामध्ये आहेत, जाल वर्क म्हणतात ह्याला. आणि ह्या रिअलमध्ये घ्यायला गेलं तर खूपच महाग होतं, म्हणजे त्या बजेटमध्येच नाहीत तशा. पण हा ऑप्शन असल्यामुळे काय होतं की ह्या साड्या निदान आपल्या म्हणजे काही विचार तरी करू शकतो की ठीक आहे, इट्स अ व्हेरी नाईस कलेक्शन. आपण सर्वसमावेशक ग्राहकांचा विचार करतो, तर त्यांना हे एक छान ऑप्शन आहे. आता हा बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे की ही बॉर्डर 2 कलरमध्ये आहे आणि हे सुंदर आहे. हे सगळ्या पॉवरलूम साड्या आहेत या. अच्छा, दिस आर नॉट हँडलूम, पण मी हा एक ऑप्शन ठेवलेला आहे. हे बघा, हे असं पदरावरती काम. पण माझ्या स्टुडिओमध्ये मी त्यातून एक प्रयत्न केलाय की ह्या अशा तोच नसावा आणि त्याच्यामध्ये वेगळं, म्हणजे काहीतरी प्रत्येकाला, आता कसं आहे आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळं वेअर करायचं असतं. आणि साडीची जी क्रेज आहे ना, ही न संपणारी. आणि इवन काही पुरुष वर्गाची सुद्धा, की ते सुद्धा चौकस असतात की आपल्या पत्नीसाठी किंवा आपल्या घरच्या मंडळींसाठी साड्या घेताना. तर ही एक मशरू बनारसी हा एक त्याच्यामध्ये प्रकार आहे. हे बघा, आता हे बॉर्डर आहे ना, दिस इज व्हेरी युनिक. हे स्टार फ्लावर्स आहेत, ही मला खूप आवडली ही डिझाईन. हे जे अनकॉमन आहे आणि हे जाल वर्क पण इतकं नाजूक आहे बघा. इट्स लाईक अ ओरिजिनल. ही ओरिजिनल साडी नाही आहे, ही मशरू साडी आहे, पण त्याचं काम एकदम तसं केलंय ना, तेवढा खूप छान वाटतं. समजत नाही ती पॉवरलूम आहे की हँडलूम. पण आम्ही आता जे पॉवरलूम आहे ते पॉवरलूम सांगणार. बरोबर. आणि आता कसं आहे, मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची लोक प्रवृत्तीचे लोक आहेत, माल प्रॅक्टिस. पण आम्ही जे आता आहे ते आहे, म्हणजे असं ही अतिशय सुंदर आहे. हीच खासियत आहे ना आपल्या मराठी उद्योजकांची, की एकदम प्रामाणिकपणे जपला जातो. आता ही बघा, ही एक आहे, हा फार सुंदर. हे जे फुलांचं, ह्याच्यामध्ये 5 ऑप्शन आहेत. ही एक हा कलर, ह्याचं काय ना, एकदम लूक एवढा अपिलिंग आहे ना, ग्लॉसी, आणि खूप छान वाटतात ह्या साड्या. म्हणजे ब्रायडल कलेक्शनसाठी अतिशय सुंदर, छान. आणि हा एक मी तुम्हाला दाखवते, मशरूम मधल्या अतिशय सुंदर आहेत बघा ह्या साड्या. एवढा फ्रेश स्टॉक आहे ना हा बघा, त्याच्या जरीच्या पॉलिशवरूनच कळतं. हे बघा, हे बघा, ह्या ज्या बॉर्डर ज्या एवढ्या लहान आहेत बघा, ह्या मी तर लेटेस्ट कलेक्शनमधून ह्या चूज करून आणल्या. ही जी बॉर्डर आहे ना, ही सुंदर वाटते. यंगस्टरना कसं थोडी छोटी बॉर्डर हवी असते. करेक्ट. आणि ही दोन्ही साईडला सेम बॉर्डर. हे त्याचं, ही सिल्वर जरी, त्याच्यामध्ये बघा किती मस्त त्याला शायनिंग आहे, एकदम शाईन आलेली आहे त्यामध्ये. हा एक तुम्ही साडीचा प्रकार बघा, जे हातात घेतले कोण सोडणारच नाही साडी. हे बघा, हा कलर बघा, म्हणजे असा डोळ्यात जाणारा पण नाहीये. हा पदर आहे, आता हा टिपिकल पदर नाहीये बघा, दिस इज नॉट अ टिपिकल साडी. हे बघा, हे दिस आर पॉवरलूम. पण ही मशरूम बनारसी कशी अगदी सॉफ्ट साडी असते, मलाई सारखी, मलाई सिल्क टाईपचा पूर्वी साड्या मिळायच्या ना, त्यासारखी आहे. आणि बनारस ओळखलं जातं. बनारस म्हणजे वाराणसी हे ऍक्च्युअल विणकरांचंच काम आहे. बरोबर. आणि वेडिंग कलेक्शन मध्ये तर याच साड्या येतात ना मोस्टली.
पैठणी बनारसी. हो, म्हणजे आता हे कसं एकदम बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे बघा. हा ह्याच्यामध्ये परत हा थोडासा ग्रीन कलर पण आहे, हो ब्लू कलर म्हणजे मल्टिपल. बरोबर, छान. म्हणजे ह्याच्यामध्ये बॉडीमध्ये जेवढं त्यांनी काम केलंय तो बॅलन्स त्यांनी पदरात राखलाय. Correct. हे मला आवडलं त्यांचं. ज्याच्यामध्ये बॉडी सिंपल असते त्याचा पदर झकपक असतो एकदम. हो. हा म्हणजे हा जो कारागिराचा जो कलेचा भाग आहे कलेचा ना, भाग आहे. हा अप्रिशिएट करण्यासाठी. आता ही एक बघा सुंदर, वा. जी टिपिकल म्हणजे बनारसी ज्याला आपण पॅटर्न म्हणतो, हा बरोबर, बॉर्डरमध्ये हा बघा असं कलर. करेक्ट, आणि ही बुटी बघा किती बारीक आहे. छान. आता हा जो पदर आहे त्याला मँगो बुटीक म्हणतात. हा टिपिकल आहे बनारसच्या डिझाईनमध्ये. बरोबर, जसं आपल्या पैठणीमध्ये मोर पोपट वगैरे हो. किंवा कमळं असतात, हा बनारसीचा विषय. हा कधी कधी कॉर्नरमध्ये पण असतो साडीच्या, करेक्ट. पण इथे असा पदरात आहे. आणि ह्याच्यामध्ये मग बाकी काही नाही बघा पदरामध्ये, एवढंच आहे. तर हे जे कलात्मक संयोजन आहे ना डिझाईन करणाऱ्याचं, हो, अतिशय मनमोहक आहे. आणि हा आपला ड्युअल टोन वाटतो बघा, येलो पण वाटतो, ऑरेंज. थोडा शेड चेंज हा, होतो. ही पण एक सुंदर आहे ब्रायडल. हे बघा चेक्स जॉल, हे पण बघा सुंदर वाटतंय, सुंदर. ह्याचं बघा, हे सगळ्या सिल्वर ह्याच्यामध्ये आहे. छान. या काय प्राइस रेंज पर्यंत जातात? या एक 6-7 पर्यंत काही आहेत, 6-7. काही 10-12 पर्यंत आहेत. बरोबर. जसं काम आता मशरूम बनारसी थोड्या महाग आहेत, हा. बाकीच्या पॉवरलूम आहेत ते 6-7 पर्यंत 6-7. आहेत. आणि त्याच्यावर परत 5% डिस्काउंट आहेच ना, हो, छान. 10,000च्या खाली. भारतातील विविध राज्यातील हे जे काही हातमाग कलाकुसर आणि हातमाग साड्या आहेत त्या विस्तृतपणे दाखवताना, त्याबद्दल माहिती देताना हा जो व्हिडिओ आहे हा थोडा जास्त काळाचा झाल्यामुळे आम्ही हे आता तुम्हाला सिरीजमध्ये हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रदर्शित करू. आशा आहे तुम्हाला आवडेल आमची ही कल्पना. छान, नमस्कार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की या शॉपला व्हिजिट करा, कारण तुम्हाला इथलं कलेक्शन जे पाहूनच तुम्हाला आवडणार हे नक्कीच मी सांगू शकतो. कारण इथलं कलेक्शन जे आहे ते एक्सक्लुझिव्ह आहे. तुम्ही रिसर्च करून या साड्या जे आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले. नक्कीच तुम्ही आवर्जून इकडे व्हिजिट करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी इंडियन. बाय.